नमस्कार मित्रांनो, आज जे बिल्ड घेऊन आले ते तुमच्यासाठी खास करून जर समजा तुम्ही फोटो एडिटिंग असाल, व्हिडिओ एडिटिंग साठी, सिनेमॅटिक एडिटिंग साठी, 4K VFX एडिटिंग, अॅनिमेशन साठी जर पीसी शोधत असाल किंवा समजा तुम्हाला गेमिंगचा पण पीसी पाहिजे आहे तर यो पीसी तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. कारण की याच्यामध्ये जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे ते 4060 Ti चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे. मदरबोर्ड तुम्ही चेक करू शकता, Z790 मदरबोर्ड आणि प्रोसेसर जर बघायला असेल तर प्रोसेसर i9 12th जनरेशनचा प्रोसेसर याच्यामध्ये यूज करणार आहे. याच्यामध्ये जे एसईडी घेतलेला आहे ते 1 TB ची 980 प्रो वाली 7000 MBPS ची एसईडी आपण या बिल मध्ये यूज करतो आणि ज्या रॅम यूज केला ते 16 GB च्या 6000 मेगाहर्ट्झ वाल्या 32 GB रॅम आपण या बिल मध्ये यूज करणार आहे. त्याच्यामध्ये M2427 मॉनिटर आहे आणि जे कॅबिनेट यूज केलेलं आहे त्यासोबत लिक्विड कूलर पण आपण या बिल मध्ये यूज करणार आहे. 750 वॅटचा एसएमएस आहे. चला तर मग या ऑल कंपोनेंटचं अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स काय आणि याचा लुक कशा पडतो. चला तर मग हे बिल्ड करायला घेऊया. नमस्कार मित्रांनो, या बिल्ड मध्ये जो आपण कॅबिनेट यूज करणार आहे तो अँटिकचा कॅबिनेट आहे. DF700+ वाला कॅबिनेट आपण डार्क सिरीज मध्ये जो कॅबिनेट आहे तो कॅबिनेट आपण यूज केलेला आहे. फुल्ली बॉक्स पॅक आहे. तर आता मग अनबॉक्सिंग करून याचं चेक करूया याचं फीचर्स कशा पद्धतीने आहे. अँटिक मध्ये कॅबिनेटची हाईट तुम्ही चेक करू शकता, प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. कॅबिनेटची हाईट आहे ती प्रॉपर मेंटेन आहे. प्लस तुम्ही पोर्ट जर बघणार असाल तर वरती पोर्ट चेक करू शकता. पॉवर बटन एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. एलईडी मोड चेंज करण्यासाठी एलईडी मोड आहे. जर समजा USB पोर्ट बघणार असेल तर USB पोर्ट तुम्हाला 2 मिळतील. प्लस तुम्हाला याच्यामध्ये सपोर्टेड गार्ड पण प्रोव्हाइड केलेला आहे. मायक्रोफोन हेडफोनचे 2 पोर्ट आणि 2 USB पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत. वरती एक तुम्हाला वॉशेबल जाळी भेटेल. प्लस तुम्ही लिक्विड कूलर 3 फॅन वाला लिक्विड कूलर याच्यामध्ये यूज करू शकताय. आणि कॅबिनेटची हाईट त्या पद्धतीने याच्यामध्ये आहे. प्लस राईट साइडला एक टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे. राईट साइडला एक टेम्पर ग्लास. फ्रंटला तुम्हाला 3 फॅन बघायला मिळतील आणि प्लस एक फायबर बघायला मिळेल. 3 फॅन आहेत. प्लस बॅकला एक फॅन प्रोव्हाइड केलेला आहे आणि बेसला एक फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. मदरबोर्ड तुम्ही चेक करू शकता. मदरबोर्ड जो आपण यूज केलेला तो MSI चा प्रो Z790-P वायफाय वाला मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करताय. बॉक्स पॅक आहे चेक करणार. बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. बॉक्स पॅकचं सील तुम्हाला इथं बघायला मिळेल. प्लस मॉडेल नंबर, सिरियल नंबर पण इथं तुम्हाला बॉक्सच्या राईट साईडला बघायला मिळेल. जनरेशन Gen 5 सपोर्टेड आहे मदरबोर्ड हा. आता आपण जी एसईडी टाकणार आहे ते Gen 4 ची एसईडी याच्यामध्ये यूज करणार आहे. प्लस मदरबोर्डचे तुम्ही जर समजा फीचर्स चेक करणार असाल तर फीचर्स चेक करू शकता. यात ऑल फीचर्स इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. मदरबोर्ड तुम्ही DDR5 सपोर्टेड आहे. जे फीचर्स आहे DDR5 2.5 जी लॅन सपोर्टेड आहे. प्लस फ्रंट USB Type-C सुद्धा याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट करू शकता. वायफाय 6 आणि ब्लूटूथ 5.3 आहे. आणि जे शील्ड तुम्ही हे जे बघू शकता M.2 चे M.2 तुम्हाला तिथे पोर्ट प्रोव्हाइड केले ते ओपन करून तुम्हाला दाखवणारच आहे. मदरबोर्ड तुम्ही चेक करू शकता. 4 रॅम स्लॉट आहेत. DDR5 सपोर्टेड आहेत. मदरबोर्ड वरती पण तुम्हाला मॉडेल नंबर बघायला मिळेल इथे. प्लस ग्राफिक्स कार्डचे सॉकेट तुम्हाला जर समजा तुम्ही GPU ऍड करणार असाल तर GPU ऍड साठी 3 सॉकेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. SSD जर अपडेट करणार असाल तर 1 2 3 4 सॉकेट तुम्हाला SSD NVMe SSD जर समजा तुम्ही ऍड करणार असाल तर 4 NVMe सॉकेट तुम्हाला या बिल्ड मध्ये त्या मदरबोर्ड वरती ऑन बोर्ड तुम्हाला बघायला मिळतील. बोर्ड वरती तुम्ही चेक करू शकता जे कॅपॅसिटर आणि मॉस्फेट आहेत प्रोसेसरच्या साईडला त्याला सुद्धा हीटसिंक प्रोव्हाइड केलेला आहे. मेन एसईडी साठी कूलिंग सिस्टीम हीटसिंक दिलेला आहे तुम्ही चेक करू शकता. प्लस नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट तुम्ही चेक करणार त्याला पण हीटसिंक प्रोव्हाइड केलेला आहे. प्रोसेसर जो आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे तुम्ही प्रोसेसर चेक करू शकता. i9 मध्ये 12 जनरेशनचा प्रोसेसर आहे. i9 12900K चा प्रोसेसर आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे. बॉक्स पॅक आहे ना चेक करणार. बॉक्स पॅक दोन्ही साईडला तुम्ही चेक करत जावा. आपण बॉक्स पॅक प्रत्येक कस्टमरला का सांगते कारण की जे मटेरियल येते ते कम्प्लीट जेन्युइन मटेरियल येते का नाही हे चेक करणे गरजेचं आहे. जे वॉरंटी राहते ते कम्प्लीट तुम्हाला बॉक्स पॅक वॉरंटी प्लस
GST इनवॉइस वरती वॉरंटी क्लेम तुम्हाला करता येते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बिल्ड करून घेता त्यावेळी GST इनवॉइस प्लस मटेरियल तुम्हाला बॉक्स पॅक मिळते का नाही हे चेक करणे कंपल्सरी करून घेत झाला. तर आता मग अनबॉक्सिंग करूया. रॅम जे आपण या बिल्ड मध्ये यूज करतो ते 8GB रॅम आहे. एक्सपीडी लॅन्सर 8GB 16GB ची रॅम आहे. 6000 मेगाहर्ट्झ मध्ये जी रॅम आपण यूज केलेली आहे DDR5 वाली रॅम 6000 मेगाहर्ट्झ वाली रॅम. बॉक्स पॅक ऍड करण्यात चेक कराल दोन्ही पण तुम्ही चेक करू शकता. रॅम दोन्ही साईडला तुम्हाला बॉक्स पॅक ऍड करण्यात चेक करायला मिळेल. मॉडेल नंबर सिरियल नंबर तुम्हाला बॅक साईडला पण मिळेल. या बिल्ड मध्ये जो एसीडी आपण यूज केलेले आहे ते सॅमसंग मध्ये एसीडी 980 प्रो वाली एसीडी TCI Gen 4.0 वाली एसीडी यूज केलेली आहे. 7000 MBPS रीड राईट स्पीड आहे. 1 TB चे हार्ड डिस्क याच्यामध्ये यूज केलेलं आहे. बॉक्स पॅक आणि चेक करणार दोन्ही साईडला तुम्हाला बॉक्स पॅक बघायला मिळेल. बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. सिरियल नंबर मॉडेल नंबर तुम्हाला बॉक्स वरती पण बघायला मिळेल. 7000 MBPS रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जो एसएमबीएस आपण PSU जो यूज केलेला आहे कूलर मास्टरचा 750 वॅट मध्ये ब्रॉन्झचा एसएमबीएस V2 MWE 750 ब्रॉन्झ V2 हे मॉडेल आपण यूज केलेला आहे. हे कम्प्लीट बॉक्स पॅक आहे. बॉक्स पॅक चेक करणार कम्प्लीट चेक करू शकता तुम्ही. 5 year वॉरंटी याला 80+ ब्रॉन्झ मध्ये हा एसएमबीएस प्रोव्हाइड केलेला आहे. एसएमबीएस ला तुम्ही चेक करू शकता. बेसला एक फॅन तुम्हाला बघायला मिळेल. प्लस एसएमबीएस सोबत एक पॉवर केबल प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस एक त्याचे कनेक्टर. जो कूलर आपण या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे तो कूलर मास्टरचा मास्टर लिक्विड ML240L V2 हा कूलर 8GB मध्ये आपण यूज करताय. बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकताय. कम्प्लीट बॉक्स पॅक आहे मटेरियल. त्याचा सिरियल नंबर तुम्हाला बॉक्सच्या बेसला बघायला मिळेल. या बिल्ड मध्ये जे ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे ते MSIचं ग्राफिक्स कार्ड OC एडिशन वालं RTX 4060 Ti वाले ग्राफिक्स कार्ड आपण 2 फॅन सोबत 2X फॅन सोबत वेंटर सिरीज वाला ग्राफिक्स कार्ड यूज करणार आहे. DDLSS 3 वाला ग्राफिक्स कार्ड आहे. बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकता. बॉक्स पॅकचं सील तुम्हाला इथं बघायला मिळेल. प्लस जर समजा जे सिरियल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मॉडेल नंबर सिरियल नंबर बॉक्सच्या राईट साईडला तुम्हाला बघायला मिळेल. हार्ड डिस्क जे आपण ऍड केलेले ते WD चे 2 TB चे हार्ड डिस्क याच्यामध्ये ऍड केलेले आहे. लो वाले हार्ड डिस्क आहे. कंप्लीट बॉक्स पॅक आहे.
नमस्कार, आता जे बिल्ड आपण कंप्लीट केलेलं आहे या बिलच्या ऑल डिटेल्स तुम्ही चेक करू शकताय. बिलच्या कम्प्लीट डिटेल्स तुम्हाला पाहिजे डिस्क्रिप्शन मध्ये पण ऑल डिटेल्स आहेत. लेटेस्ट प्राइस साठी आपल्याला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला तुम्हाला या कम्प्लीट पीसीच्या ऑल डिटेल्सच्या ऑल प्राइस तुम्हाला सेपरेट प्रोव्हाइड केल्या जातील. तुमचं पण एक स्पेसिफिकेशन असतील, तुमच्याकडे स्पेसिफिकेशन तुम्ही काढलेलं आहे त्याचे पण रेट्स पाहिजे असतील नक्कीच आमच्याशी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन